श्री परमरहस्य अध्याय 4. श्री गणेशाय नमः. श्री गुरवे नमः. श्री सरस्वतये नमः. श्री सांब सदाशिवाय नमो नमः. तृतीय अध्यायाचे अंती शिवे निरोपिली वीरशैव स्थिती. आता प्रश्न करेल पार्वती ते ऐका सादर. देवी वाच को वा बंधश्च मोक्षंक स्वरूपमुभयस्य च कथय तथा स्वामीनं अतीतं बंध मोक्षयो. पार्वती विनवी देवा प्रीती बंध मोक्षाची निरोपा स्थिती. बंध मोक्षाची कैसी रीती निरोपावे स्वामी मज. शिववाच विकल्परहितं शांतं निरअहंकारेव च तद्रूपो ब्रह्म संबंधी मुक्तात्मा भवति ध्रुवम्. सर्व संकल्प विकल्प जेते निमिती निरअहंकार सदा शांती. तद्रूप ब्रह्मची होणी असते तोची मोक्ष पैदेवी. मी परब्रह्म निश्चयसी नास्ति देखे भेदासी. अपना विनन देखे कवनासे तोची मोक्ष जानावा. इंद्रिय व्यापार भोळवण ध्यान धारणा निमाले साधन. निमाली बुद्धिमन होय उन्मन तोची मोक्ष जाणीजे. गंगा सागराशी मिळाली ती पुन्हा न परते सागरुची झाली. तैसी चित्तव्रती समरसले पूर्णानंदी शाश्वत. त्वं तत्पदाचा शबल शुद्धांश निवडी जे दोहीचा. उत्तम शबलांश शुद्ध गुण साचा. ऐक्य बोधू जो ऐक्य बोधू असे असी पद. जो जीवाचा समरस आनंद तो आपण होई जे स्वतः सिद्ध तोची मोक्ष जाणावा. सच्चित्त आनंद तिनी झाडोनी जाणून तिनीचा साक्षी जो चिदानंद घन. तो स्वय झाला जो आपण तोची मोक्ष ओ देवीन. आता विशेष मोक्ष एक जेते साक्षीत्व निमाले देख. दुजे नाही जेते साक्षी अनेक तेथे उरे कोण स्वरूपे. आता बद्धता जेते नाही तेथे मोक्ष कैचा काही. वर्मणेन ते म्हणून पाहे बद्ध मोक्ष रुडविती. आता बद्धता ती एक ते दुष्कृत्याचे लेख. तेही सांगू दोषिक बद्धता लक्षण. जो अहंकारे गर्वित काम अग्नी तो लोलांगत. काम्य कर्मी त्याचे चित्त तेची बद्धता. मी आचार्य महागण आमुचे क्रिये पुढे आहे कोण. वाहे क्रिया कर्माचा अभिमान तोची बद्ध जाण देवी. आम्ही वीरशैव जंगम आम्हा पुढे कोणी नाही उत्तम. आम्हीच जाणतो म्हणते लिंग वर्मा तेची बद्धता. जळी देखे आपुल्या छायेसी मी बुडालो म्हणून शोक करी मानसी. ते नसती या जन्म मरणासी भावी तसे तेची बद्धता. स्वप्नीची या मरणा भिवून जागृती म्हणे मी कैसा वाचेन. तेवी संसार लटिका दे मान तेची बद्धता उदेवी. वस्तूचे अत्यंत विस्मरण विषयाचे सदा ध्यान. संकल्प विकल्प भरले मन तीच बद्धता जाण. अहंता मध्ये अखंडित मी तू भेद वाहे मनात. काम कदर्मी जयाचे चित्त सदा दुदुसी तपये. ऐसे बद्धतेचे लक्षण या लागे भावे सावधान. श्री सद्गुरु श्री नमोन कृपा हस्तदान मागावे.
विकल्प क्रोध शांतं अहंकार समन्वितं दुर्दश लोलुपो जीव बद्धो भवती निश्चितं संकल्प विकल्प वाहे ज्याचे मन मी करता धरुणी अभिमान अशांत क्रोध लोभाकडून सदा बांधिला तो नाशिवंत संसारी सुख अत्यानंदे मानितो मूर्ख क्रोधे करे रखरख सर्वता बद्धतो मी जीव असे ही विदेह बुद्धी ब्रह्म भावना नाटवे कधी कुकर्माचा सांगते कुबुद्धी निधी तोची बद्ध पार्वती कुबुद्धी कुकर्माचा नाद विषयी काक जैसा सावध न घे शिव पूजेचा स्वाद बंदा कारण येण्याचे ऐसे बद्ध मुक्ताचे लक्षण निरोपिले तुझ निवडून आता बद्ध मुक्ता तित कोण ऐकवो देवी ती गोष्ट असे अगम्य कोणासीही नो हे गम्य तू माझा आत्मा म्हणून उत्तम गुह्य तुझ सांगतसे परी तो न कळे सहज अगम्य अगोचर तुझ मी सांगेन परम गुज लक्ष दे आदरे जे गुह्य शास्त्र पुराणा न कळेचे जप तप ध्याना नाव घ्यायचे जे का व्याकरणा ज्ञाना न येचे ते गुह्य निरूपू देवी जे बद्ध मोक्षातीत ते क्षराक्षरा साक्षभूत तोची तुझ सांगू गुह्यार्थ सावध परिसाता ज्याचे होता मानवा दर्शन त्याचे तुटे बंधन तो मज पावला जाण सन पानन करी कदा बंध मोक्ष द्वयं नास्ति तद्वयातीत एव सह साक्षी रूपो महातेजो स्वय ब्रह्म स्वरूप भाको शंकर मणे पार्वती प्रती अलक्ष लक्षी ब्रह्म ज्योती तेथे लोभ भय वसते नसे कदा काढे एक पार्वती तिसरे याचे लक्ष अलक्ष रूपे उपयासी साक्ष बद्धता नाही ते कैसा मोक्ष तया पर ब्रह्मासे जो लोभे नाही बांधला तो भवभया चुकला म्हणून तो मुक्तीचा बोलिला लोभे केला बद्ध एके जे बद्ध मोक्ष उभय पक्ष जाणून असे सर्व साक्ष त्या केवे बांधे बंद मोक्ष सदा सावध स्वरूपी अजन्म नित्य परब्रह्म मानसी तया बद्धता मुक्तता कायसी बद्ध तो बांधला मुक्त सुटला तयासी मनने केवी जरी मुळीच बांधिलाची नाही तया सुटला मनने काही बद्ध मुक्त आटवू जया नाही तो सहज मुक्त तिसरा जो बंद मोक्ष उभय साक्ष तो केवी बोली जय बंद मोक्ष तो साक्षीचाही साक्ष देही नस राही परी असे जेते एक पण नसरे तया साक्षीत्व साहे केवी दुसरे परी जाणावया लागी कोण मात्रे बोलावा लागतसे एरवे ठाव कैचा बोला जेते 50 अक्षरांचा ठाव पोसिला चहू वाचेचा गजर निमाला तो कोण्या वाचे बोलिजे परी एक नवल असे तो बोला संगची भासे बोलणी मालिया वाचून येत नसे हाता कोणाची परी ते असो एक सावध होऊन जैसा काष्ट जाळूनी अग्नी मग आपण ही जाय सरोने उरे भस्मलेशु तैसी इंद्रिय विकार अज्ञान जाळूनी जे समर्थ ज्ञान हे ज्ञान ही जाय ज्ञेयी बुडोन मग जे उरे ते घेते बंद रूप मृगजळ मोक्ष रूप किरणे केवळ उभया साक्षी सूर्य मंडळ तेविते प्रकाश स्वरूप तिसरा प्रकाशिलिया पुरुष प्रकृती पुरुषाचा करी नाश जेवी उभय काष्टी प्रकाशला अग्निलेश तो जाळी दोहाय काष्टा
दृश्य दृष्टा लोपुण महादृष्ट असे होऊन तो न दिसे तरी नास्ती पण मानू नको कापूर अग्नीने जाळीला सरिसा अग्निही विजाला परी परिमळ रूपे उरला तसेची की ते विदृश्य द्रष्टा निमाले परी उभया साक्षीत्व उरले पणे विण संचले आई तेची असे साखर साखरे चारवा जैसा उदकी रवेपणा मुकला सहसा परी गोडीपणे उरला ऐसा मानवाची के दृश्यत्वे दिसेना कोणा ज्ञानासी भासेना म्हणून नाही पण मानसी झनी काही नसोनी असे परी ते असूनही नसे जाणत्याही जाणतो असे तरी जाणपण नाही जरी दुसरे पण असते तरी जाणते पण साजते तेथे प्रयांबाचे भरते तेथे प्रवाहो कैचा जैसा जागृतीना स्वप्ने सुषुप्ती ही दाय विरोन की प्रलय तेज ग्रासिले रात्रंदीन मग अवघाची प्रकाशो ते विप्रकृती पुरुष गिळून अहं सोह जाय मिळून मागेचे ते उरे ते घनानंद पूर्ण निज रूप आमुचे तिने देवाचे विश्राम धाम तेची आमुचे गुह्य रूप परम तयाचे सत्य सृष्टी कर्म करीती देव आनंदे तया रूपनादाम रेखा ते एकना दुजे आहे ना नाही लेखा नुरेची ते तुम्ही तुपणाची आशंका प्रकाशमयते ध्येय ध्याता ध्यान नसे ज्ञेय ज्ञाता ज्ञान करता कार्य कारण या त्रिपुटीसी साक्षतो जो भोग्य भोक्ता भोगातीत दृश्य द्रष्टा दर्शन विरहित साध्य साधक साधना जाणत स्वये देवे जेते विवेक शब्द से बुडाला अनुभव अनुभवासी निर्गोजला वक्ता श्रोता निमाला ते देखे कवना कवना देखणारा देखणेसी बुडाला भाविता भावनेशी गुरु शिष्य नामासे उच्चार नुरेची काही जो गुरु शिष्याचा संवाद जो निजानंदाचा आनंद जो निज बोधाचाही बोध स्वतः सिद्ध ऐता जो आला ना गेला जो झाला ना मेला झाला ना विरुडला रचिला ना ऐता की तो काही नसोनी असे तो न दिसोनी वसे दिसण्या असण्या जाणतसे जाणेपणे विना जाणणे नेण्या त्या नाही जाणे जाणणे अवघेची नेणे सर्वस्वापण होणे अवघेची ते म्हणता हे येत एक म्हणता तुझे होते परी भेदा विना भेदाते केवे जाणिजे मनोनी भेदची अभेद जाणिजे गुणीचे निर्गुण ओळखीजे मग भेद गुण निमे सहजे तद्रुपता आलिया मनसे ब्रह्म कैसे असे ते चर्मचक्षु ते न दिसे ज्ञानांजने पूर्ण प्रकाशे हृदय काशी ओ देवी सुगंध पुष्पा माघारी परिमळ न दिसे जरी तरी नाही म्हणताने गौरी घानेंद्रिया सुख होया नाना पुष्पा माझारी प्रभा दिसे ना जरी नास्ती म्हणून सुंदरे अस्तित्व भरले असे मगमगीत छद्रबिंबा भीतरी प्रकाश न दिसे जरी परी भूमंडळावरी प्रकाश भरला असे ते अदृष्टा दृष्ट हरपे मग आहे नाही कोण म्हणिपे हेचे अनुभवी निर्विकल्पे तेचे वस्तू रूप एक माझी स्फूर्ती जाण जागृते असे
एक माझी स्फूर्ती जाण, जागृत असे अनुदिन, तिचे शब्द हे गगन, उत्पन्न झाली तत्वे पै. त्या कारणे मी सगुण, रूपा आलो देवी जाण, मागुती शक्ती आणि गण, उत्पादिले ब्रह्मा विष्णू. त्या माझी या मूळ स्वरूपा, विसरून या जन्म खेपा, अज्ञानी जीव त्रिवेद तापा, पावती जाण ओ देवी. ती परवस्तू जाण, असे चराचर व्यापून, त्याची जाणावया खूण, गुरुसी शरण रिघावे. आता बहुत करिता कथन, ग्रंथासी होईल विस्तारपण, जी निरोपिली त्याची खूण, ती विसरू नको. जे माझ्या जीवीचे जीवन, जे माझे हृदयीचे ध्यान, ते तुझ केले निरोपेण, बीजाचे निज बीज. जे दुर्लभ ब्रह्मादिकासी, जे अनिर्वाच्य नये लक्षासी, जे न भासे वेद शास्त्रासी, ते तुझ निरोपिले. ऐसे वस्तु जे पार्वती, तोची वीरशैव अवतरती, तया शिवयोगी बोलते, माझेचे अंश जाणते. ते सदा उदास व्रती, भोग विलास थुंकोनी टाकीती, विष्ठे समान विषय सुख मानिते, सदा संतुष्ट ते मजला सदा पूज्य, उदास वृत्ती महाराज. ज्याच्या क्रियाचाराचे तेज, दूर करे भवाते, त्यासी लोह स्वर्ण जाण, मा समानची मान अपमान, हरी मित्र प्रिय अप्रिय समान, सहज मुक्त जंगम तो. ऐसा तो सहज मुक्त जंगम, गुरुपद पावला उत्तम, तो सद्गुरु वाचोनी परब्रह्म, आणि कनेने दुजे. आपुले सहित श्री गुरुच, अवघाची अवघा तोच, ऐसये निश्चया आले साच, गुरुविन अनोनी नोतेओ. येथे संपूर्ण ब्रह्म निरूपण, पार्वती प्रते सांगे आपण, जगन्माता आनंदून, प्रश्न करी शिवासी. त्या श्रवणा वीर शैव जन, बैसले लावून ध्यान, वक्ता मणी सद्गद होऊन, श्रवण करवी श्रोतयासी. इति श्री परम रहस्य सारा अमृत, शिव गौरी संवादी वर्तत, त्याची टीका करुणी प्राकृत, कृत्य कृतार्थ मनमथ. इति श्री परम रहस्य हर गौरी संवादे, मुक्त तत्व विवेक वर्णमो नाम, चतुर्थाध्याय पूर्णः. संत शिरोमणी शिवयोगी मन्मथ स्वामी महाराज की जय. राष्ट्र संत सद्गुरु शिवलिंग शिवाचार्य महाराज की जय. श्री गुरु डॉक्टर नंदिकेश्वर शिवाचार्य महाराज की जय. संभजे नमः पार्वती पतये शिव हर हर महादेव. विरूपाक्ष नागनाथ भगवान की जय. ओम शांति शांति शांति.